नाशिक जिल्हा परिषदेने नुकताच पुनर्विवाह इच्छुकांचा एक मेळावा आयोजित केला होता। यामध्ये विशेष म्हणजे 72 वर्षाचे यंगमॅन भावसार आणि 68 वर्षाची तरुणी शशिकला जैन यांचा विवाह लावून दिला। हा विवाह खूप छान लागलेला आहे। नाशिक जिल्हा परिषदेने एकल विवाह संदर्भामध्ये एकल जे कुटुंब आहेत, फॅमिली आहेत, व्यक्ती आहेत, त्याच्या संदर्भात एक मोठा उपक्रम राबवलेला आहे। गेल्या महिन्यात त्यांनी पुनर्विवाह इच्छुकांचा एक मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्याला 70-80 हजारावर प्रतिसाद मिळाला लोकांचा। त्याच्यामध्ये महिला होत्या, पुरुष होते ज्यांची लग्न झालेली नव्हती किंवा काहींची लग्न झालेली होती पण ते विभक्त राहत होते। त्यांना एकत्र आणून त्यांना पुन्हा जगण्याची नवी उमेद देण्याची हा सरकारचा जो उपक्रम आहे तो नाशिक जिल्हा परिषदेने राबवलेला आहे। आणि यामध्ये हा राबवत असताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। त्याच्यामुळे आता अनेकांना जगण्याची नवी उमेद मिळालेली आहे। म्हातारपणी निवृत्त झाल्यानंतर नवरा बायको एकत्र राहतात आणि मग त्यांना कोणाची तरी साथ हवी असते। अशा वेळी ते जर बायको जर निधन झालं किंवा पतीचं निधन झालं तर ते मग एकत्र त्यांना जीवन जगणं खूप अशक्य होतं, असह्य होतं। मग त्यांनी जर असे दोन समविचारी एकत्र आले आणि पुन्हा जर नवीन जगाला तयार असेल तर खूप छान हा प्रयत्न केलेला आहे जिल्हा परिषदेने। हा प्रयत्न महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात झाला आणि भारतामध्ये पहिल्यांदा झालेला आहे। शासनाच्या माध्यमातून ही स्कीम राबवली जात आहे। लक्षात घ्या, आपण जर वृद्ध झाला असेल, आपली पत्नी नसेल किंवा आपला पती नसेल किंवा आपल्याला मुलांनी टाकून दिलेला असेल, आपण जर एकलपणे जीवन जगत असेल तर आपण पुन्हा नव्या उमेदीने ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून, शासकीय प्रकल्प आहे, एकत्र येऊ शकतात आणि नव्या उमेदीने जीवन जगू शकतात। आपली जे काही राहिली स्वप्न आहे ते आपण पूर्ण करू शकतात। आपल्याला म्हातारपणी कुणीतरी सोबतीला मिळेल ही खूप छान कल्पना आहे आणि नाशिक जिल्हा परिषदेने कल्पना राबवलेली आहे। हे विशेष आहे। धन्यवाद।